हाय, मी तुमची प्रतिभास किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल। तर चला मग बनवूयात। आज आपण उपीट बनवणार आहोत, ते सुद्धा हॉटेलसारखं मस्त असं उपीट बनवणं। तर तसं तर खूप सोपं आहे बरं का, पण थोडेसे टिप्स न खूप छान बनतं। तर चला मग बनवूयात उपीट। आता मी इथे काय केलेलं आहे, एक कढई घेतलेली आहे। कढई गरम करून म्हणजे मंद आचेवर आहे कढई, आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। हे 2 माणसासाठी आहे। तुम्ही किती बनवणार आहोत त्या मेजरमेंट्स नुसार तुम्ही घेऊ शकता 1-2 वाटी। 1 मिनिट मी परतून घेतलेलं आहे असं। नंतर 1 चमचा तेल घातलेलं आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता, पण आपण मोस्टली तेलामध्ये बनवतो म्हणून तेल घेतलेलं आहे। आणि 1-2 मिनिट असं मस्त भाजून घेतल्यानंतर आपण हे काढून घेतलेलं आहे। त्याच कढईमध्ये परत मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घेतलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे घातलेलं आहे। दोन्ही चांगलं तडतडू द्यायचं आहे, म्हणजे काय, चांगली फोडणी बसली पाहिजे। आता 1 चमचाभर हरभऱ्याची डाळ घालणार आहे। खूप छान लागते दाताखाली आल्यानंतर। आणि अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे। खूप मस्त लागते उपीटमध्ये। आणि आता आपण हे फ्राय करून घेऊ थोडंसं। आता हे सगळं छान फ्राय झाल्यानंतर पाव कप मी यामध्ये शेंगदाणे घातलेले आहे। आणि शेंगदाणे थोडेसे फ्राय झाल्यानंतर कांदा घातलेला आहे। एक बारीक कांदा बारीक चिरून घेतलेला, ते सुद्धा चांगलं थोडंसं फ्राय झाल्यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं। कढीपत्त्याने खूप छान मस्त लागतं हे उपीट, जरूर नक्की घाला। आणि आता हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। हे चांगलं फ्राय झाल्यानंतर आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या सुद्धा घेऊ शकता। 4-5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी, कारण आपण लाल मिरच्याचा वापर करणार आहे, थोडीशी मिरची जास्त। आता आपण आवडीनुसार भाज्या, शिमला मिरची घेतलेला आहे, इथे मी गाजर घेतलेला आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। इथे बटाणे सुद्धा घेतलेले आहेत। तर तुम्ही आवडीनुसार कोणत्या भाज्या तुम्हाला आवडतात आणि कोणत्या नाही ते तुम्ही घेऊ शकता। मस्त भाज्या आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, कारण आपण शिजवणार नाहीत भाज्या। आणि सगळ्यात शेवटी छोटंसं एक मी टोमॅटो घेतलेला आहे। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। आता हे सगळं थोडंसं टोमॅटो सुद्धा मऊ झालेलं आहे चांगलं। आता मी काय करते, ज्या वाटीनं आपण रवा घेतलेला होता, हीच आहे टिप्स ती। तर 1 वाटी रव्याला 3 वाटी पाणी घालायचं। तर 1 वाटी रव्याला 3 वाटी पाणी घातल्याने खूप छान हे उपीट बनतं आपलं। तर 3 वाटी मी घातलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडंसं आपल्याला मिक्स करायचं असं, आणि आपण मस्त खळखळून अशी उकळी येऊ द्यायची। उकळी आलेली आहे, भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत थोड्याशा, जास्त शिजवायचं नाही। आणि थोडं थोडं असं आपल्याला रवा घालायचा आहे। गुठळी अजिबात होऊ द्यायचं नाही। मस्त असं लवकर लवकर हलवायचं चांगलं, आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला रवा। आणि आता आपण 2 ते 3 मिनिटासाठी असं झाकण लावून ठेवून, 2-3 मिनिट झाले, मध्ये तुम्ही पाहू शकता। तर मस्त आपलं उपीट बनून तयार आहे। तर आणखी एक अर्धा मिनिट ठेवलेलं आहे। मस्त मोकळा सक उपीट आहे। आणि वरून आपण कोथिंबीर घातलीच पाहिजे। या काजू वगैरे आवडत असतील तर अगोदरच तुम्ही काजू फ्राय करून घालू शकता। खूप मस्त लागतं उपीट हे, गरम गरम उपीट आणि चटणीसोबत। आणि काही जणांना लिंबूसुद्धा पिळून खावंसं वाटतं। तर ज्याची त्याची आवड आहे। तर कसं वाटलं तुम्हाला हे व्हिडिओ? आपण आता सर्व करून घेऊया। मस्त असं थोडंसं डेकोरेट करत आहे हॉटेलसारखं। कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओतली छोटी गोष्ट आवडली तर प्रतिभास किचनला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि छान छान कमेंट्ससुद्धा करा। तुमच्या कमेंट्स वाचून छान वाटतं बरं का।